सर्व शेतकरी बांधवांना शासनाद्वारे वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीसाठी निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत जाहीर करण्यात येत असते. तालुक्यात सन 2025 ते 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अवेळी अतिवृष्टी, वादळी वारे यामुळे शेतकरी यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शासनाकडून वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे शेती पिकांसाठी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदान ई-पंचनामा पोर्टलद्वारे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्यात येते. परंतु आज 1 ते 2 वर्षांचा कालावधी होऊन देखील 6,648 पेक्षा अधिक ई-केवायसी प्रलंबित असल्याचे दिसून येते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत अनुदानाचे वाटप होत नाही. तरी सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करावी व शासनास सहकार्य करावे, असे तहसीलदार सुमन मोरे मंठा यांनी आवाहन केले आहे.